आंध्र प्रदेश मधील चित्तूर जिल्ह्यात स्थिर तिरुमला डोंगरावरील श्रीनिवास अवतारातील तिरुपती बालाजी मंदिर हे श्री हरी विष्णूंचे भारतातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे। करोडोंच्या संख्येने भाविक भक्त येथे येतात व श्रीहरी विष्णूंची पूजा अर्चना करतात। माता लक्ष्मींना आपल्या पत्नी स्वरूपात प्राप्त करण्यासाठी श्रीहरी नारायणांना लाखो वर्षांची प्रतीक्षा करावी लागली होती। याचाच आशय असणारी वराह पुराणात भगवान व्यंकटेश्वर व माता पद्मावतीची कथा आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की भगवान विष्णू तिरुमला डोंगरावर व्यंकटेश रूपात कसे अवतरले। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या पौराणिक कथेनुसार ऋषी भृगु आपल्या इतर ऋषी सोबत यज्ञ करत होते। त्यावेळी एका ऋषींनी त्यांना प्रश्न विचारला, आपण आपल्या इष्ट देवतांची पूजा अर्चना करतो खरे, पण आपली ही पूजा अर्चना नेमकी कोणत्या देवाच्या चरणी अर्पण होते हे तर आपल्याला ठाऊकच नाही। त्यावर ऋषी भृगु सुद्धा विचारात पडले। त्याच वेळी नारद मुनी तिथून चालले होते। त्यांनी ऋषी भृगूंना सल्ला दिला की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे अचूक उत्तर पाहिजे असेल तर तुम्ही सर्वश्रेष्ठ त्रिमूर्तींकडे जा, ब्रह्मा, विष्णू आणि महादेव। महर्षी नारदांच्या सांगण्यानुसार ऋषी भृगु आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी या त्रिमूर्तींकडे रवाना झाले। ते पहिले ब्रह्मदेवांजवळ गेले। तेव्हा ब्रह्मदेव वीणानाद मध्ये मग्न होते। भृगु ऋषींनी अनेक वेळा हाक देऊनही ब्रह्मदेवानी त्यांच्याकडे पाहिले नाही। तेव्हा भृगु ऋषींना राग अनावर झाला। त्यांनी ब्रह्मदेवाला श्राप दिला, तुम्ही दारावर आलेल्या अतिथीकडे दुर्लक्ष केले, तुम्हाला पृथ्वी लोकावर कोणत्याही देवळात स्थान मिळणार नाही, तुमची कुठेही पूजा होणार नाही। ब्रह्मदेवांना श्राप देऊन ऋषी भृगु तडक कैलास पर्वतावर महादेवांकडे आले। महादेव माता पार्वती ध्यान धारणेत मग्न होते। अनेक वेळा महादेवांना हाक देऊनही ते आपल्याकडे लक्ष देत नाही असे जाणवल्यावर क्रोधित ऋषींनी महादेवांना श्राप दिला की तुम्ही भलेही सर्वव्यापी पूजनीय राहाल पण तुमच्या मधील तामस गुण अजिबात कमी होणार नाही। आता त्रिमूर्तींपैकी शिल्लक राहिले भगवान विष्णू, ब्रह्मा व महादेवांकडे अपेक्षा भंग झालेले व क्रोधाने लाल झालेले ऋषी भृगु वैकुंठात येऊन पोहोचले। त्यांनी पाहिले की भगवान विष्णू शेष नागावर विश्राम करत होते व माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत होत्या। ऋषी भृगूंनी भगवान विष्णूंना अनेक वेळा हाक मारली पण ते माता लक्ष्मींसोबत गप्पा मारत असल्यामुळे त्यांचे लक्ष भृगु ऋषींकडे गेले नाही। तेव्हा क्रोधित झालेल्या ऋषींनी भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर लाथ मारली। हा सर्व प्रकार माता लक्ष्मींनी पाहिला व त्या क्रोधित झाल्या, पण भगवान विष्णूंनी शांतपणे ऋषी भृगूंची माफी मागितली व ते बोलले, हे ऋषीवर, मला माफ करा। माता लक्ष्मींसोबत चालू असलेल्या रंजक गप्पा गोष्टीमुळे मला तुमच्या येण्याचे भान राहिले नाही। भगवान विष्णूंनी ऋषी भृगूंना विचारले, तुमच्या पायाला काय इजा झाली नाही ना? भगवान विष्णूंचा शांत स्वभाव व सहनशीलता बघून ऋषी भृगूंचा राग शांत झाला। त्यांनी भगवान विष्णूंचे दर्शन घेतले। त्यांच्या प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळाले। यज्ञाद्वारे केलेली पूजा अर्चना ही नेहमी भगवान विष्णूंना प्राप्त होते व होत राहील असे म्हणून भृगु ऋषी पृथ्वीतलावर परतले। इकडे वैकुंठावर माता लक्ष्मीचा क्रोध मात्र कमी झाला नव्हता। आपल्या पतीचा झालेला अवमान त्यांना सहन झाला नाही, म्हणून रागाने त्या वैकुंठ सोडून निघून गेल्या। भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या जाण्याने व्याकुळ झाले व त्यांच्या शोधात बाहेर पडले। माता लक्ष्मींच्या शोधात त्यांना यश आले नाही। तेव्हा हार मानून त्यांनी पृथ्वी तलावर चौल नावाच्या राज्यात एका मुंग्यांच्या वारुळात निवास स्थान चालू केले। महादेव व ब्रह्मदेवांनी माता लक्ष्मीला हा वृत्तांत सांगितला।
जरी रागात असल्या तरी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी माता लक्ष्मीने ब्रह्मदेवांना व महादेवांना चौल राजाच्या राज्यात एका गायीच्या व वासराच्या रूपात पाठवले। गायीच्या रूपातील ब्रह्मदेव दररोज त्या वारुळाजवळ जात व आपल्या स्तनातील दूध भगवान विष्णूंसाठी त्या वारुळात सोडत। ज्या गुराख्याकडे ब्रह्मदेव गायरूपात वास्तव करत होते त्या गुराख्याला संदेह झाला, ही गाय आपल्याला दूध का देत नाही। या शोधात तो गुराखी त्या गायीच्या मागे मागे गेला। त्याने हा प्रकार आपल्या डोळ्यांनी पाहिला। आपल्याला दूध न देता ही गाय दूध असे वाया घालवते हे बघून त्या गुराख्याने हातातील परशुने गायीवर वार केला। वारुळात असणारे भगवान विष्णू त्यावेळी बाहेर आले व तो वार स्वतःवर घेतला। परशुच्या आघाताने भगवान विष्णूंच्या डोक्याला जखम झाली व त्यातून रक्त येऊ लागले। गायीवर वार केला म्हणून भगवान विष्णूंनी त्याच परशुने त्या गुराख्याचा वध केला। तेवढ्यात राजा चौल तेथे पोहोचला व त्याने घडलेला प्रकार पाहिला। त्याने भगवान विष्णूंना तुरुंगात टाकण्याची धमकी दिली। क्रोधित झालेल्या विष्णूंनी चौल राजाला श्राप दिला, तू इथून पुढचे आयुष्य राक्षसी वंशात जगशील। घाबरलेल्या राजाने विष्णूंचे रूप ओळखले व उशाप मागितला। राग शांत करून भगवान विष्णूंनी त्याला उशाप दिला की तू पुढच्या जन्मी राजा आकाश राजन म्हणून जन्म घेशील। तुझ्या मुलीशी माझा विवाह होईल तेव्हा तू श्राप मुक्त होशील। एवढं बोलून भगवान विष्णू श्रीनिवास रूपात अवतरले। ते आपल्या घावाचा उपचार करण्यासाठी बकुळा माई जवळ आले। बकुळा माई म्हणजे यशोधेचेच दुसरे रूप होते। बकुळामाईने श्रीनिवासचा इलाज केला। जखम झालेल्या ठिकाणी श्रीनिवासांचे केसही तुटले होते, तिथे बकुळा माईने स्वतःचे केस लावले। तेव्हा प्रसन्न होऊन भगवान श्रीनिवासांनी बकुळा माईला एक आश्वासन दिले की जे माझे भक्त माझ्यासाठी केस अर्पण करतील त्यांना आयुष्यात कधीही कशाचीही कमी पडणार नाही। बकुळामाई व श्रीनिवास आनंदात आपले जीवन व्यतीत करू लागले। चौल राजाचे जीवन संपुष्टात येऊन त्याने राजा आकाश राजनच्या रूपात पुन्हा जन्म घेतला। राजा अशोक राजन व त्याची पत्नी धरणी यांनी संतान प्राप्तीसाठी अग्नी यज्ञ केला। तेव्हा अग्निदेवानी त्यांना वरदान दिले की तुमच्या पोटी एका सुंदर कन्येचा जन्म होईल, तिचा विवाह भगवान विष्णू सोबत होईल। दिवस असे जात होते। अचानक एक दिवस राजाला बागेतील तलावात एका कमळात सुंदर बालिका निर्माण झालेली दिसली। राजा व राणी मुलगीच्या प्राप्तीने खुश झाले। मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली। तिचे नामकरण पद्मावती असे केले गेले। इकडे बकुळा माई सोबत श्रीनिवास आपले आयुष्य व्यतीत करत होते। एके दिवशी पद्मावती तिच्या दासी सोबत बागेत फिरत असताना एका मदमस्त हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला। श्रीनिवासांनी पद्मावतीला हत्तीच्या या हल्ल्यातून वाचवले। श्रीनिवासांचे धाडस पाहून पद्मावती त्यांच्या प्रेमात पडली। श्रीनिवासही पद्मावतीच्या प्रेमात पडले। त्याने बकुळामाईला राजाकडे पद्मावतीचा हात मागण्यासाठी पाठवले। राजा या विवाहाला तयार झाला खरा, पण त्याच्या मनात एक शंका होती। श्रीनिवासकडे कोणत्याही प्रकारची संपत्ती नाही, धन दौलत नाही, तो आपल्या मुलीला नीट सांभाळेल का? त्याला ही गोष्ट शांत बसू देत नव्हती। श्रीनिवासांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी कुबेराकडून कर्ज म्हणून धन दौलत घेतली व कुबेराला सांगितले की कलियुगात माझ्या भक्तांकडे जे काही धन असेल त्यातील थोडे का होईना ते माझ्या चरणी अर्पण करतील व त्यातून तुमचे हे कर्ज फिटेल। कुबेराने दिलेल्या धन दौलतीने श्रीनिवासांनी राजाची तिजोरी भरून टाकली। शंका मुक्त झालेल्या राजाने विवाहमुहूर्त काढून विवाहाची तयारी चालू केली। विवाहाचा दिवस उजाडला। राजा आकाश राजन त्याचे सहकुटुंब तिरुमला डोंगरावर विवाहाच्या सर्व विधी पार पाडू लागले।
आता हिमालयात ध्यानमग्न असलेल्या माता लक्ष्मीने अंतर्मनाने हे सगळे पाहिले व त्या तातडीने तिथे प्रकट झाल्या. मी असताना तुम्ही दुसरा विवाह का करत आहात असे माता लक्ष्मींनी विचारताच भगवान श्रीनिवास आहे त्या ठिकाणी दगडाच्या मूर्तीत स्थित झाले. कारण पद्मावती ही माता लक्ष्मींचाच अंश होती व आपल्यापासून दुरावलेल्या माता लक्ष्मींना परत मिळवण्यासाठी श्री हरी विष्णूंनी पद्मावती सोबत विवाहाची ही लीला रचलेली होती. श्रीनिवास दगडाच्या मूर्तीत स्थित झालेले पाहून पद्मावती व माता लक्ष्मी दोघीही श्रीनिवासांच्या शेजारी दगडाच्या मूर्तीत स्थिर झाल्या. अशा प्रकारे तिरुमला डोंगरावर भगवान विष्णू श्रीनिवास रूपात तिरुपती बालाजी म्हणून स्थापित झाले. भगवान विष्णूंची ही लीला भाविक भक्तांनी ऐकली व देवाच्या भेटीसाठी लाखोंच्या संख्येत गर्दी करू लागले. कशी वाटली भगवान विष्णूंच्या श्रीनिवास अवताराची ही कथा? कमेंट करून नक्की सांगा. बोला गोविंदा गोविंदा, श्रीनिवासा गोविंदा.